हो लाईव्ह आहे लाईव्ह आहे. तो गेला बघ मॅडम बूम सर फोन सायलेंट ओके नाही एक मिनिट ओके ठीक आहे बोलू आपण. अमोल बूम सर का रे शिवानी मॅडम आउटपुट दिले अमोल 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 बूम 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 पुढे सर आवाज आहे त्याला. ए ठीक आहे चला. पुण्यातील एफसी कॉलेजवरील हॉटेल प्रकरणी जो काही काल आपण तपास सुरू केला होता, मोना थोडा मागे. किती आरोपी अटकेत आहे आणि काय नमस्कार. कालची जी घटना काल सुद्धा त्याबद्दल आम्ही बाईट दिली होती. एफसी रोडला जे L3 नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लीगल परमिसिबल लिमिटचे बियॉन्ड चालवण्यासाठी त्याचे विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 162/2024 त्यामध्ये भारतीय दंड संहिताची कलम 188 त्याचेबरोबर भारतीय दंड संहिताची कलम 120(ब) आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे 65E, 77, 79, 82 आणि 83. त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या 33(1)W हा कलमाचे खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा जे आहे ते 9 आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधनं 2 मूल मालक आहे, संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे. त्या 2 मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गेरासे आणि रवी महेश्वरी म्हणून 3 इसम आहे. आणि त्याचेबरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक, त्याचबरोबर तो DJ चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या हे सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याच्याबरोबर मिळून ज्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामठे, ते अजून एक रोहन राजू गायकवाड तो पण ऑर्गनायझरमध्ये त्याचा सहभाग होता. तर ते हा 9मधनं 8 जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे. तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये हा माणसाने कसा रोल काय होता, कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले, किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे मला प्राप्त झालेली आहे. पुढचा तपास जे आहे ते सध्या चालू आहे. ड्रग्ज घेणारे मुलं कोण होते ते पकडले गेलेत का, जे ड्रग सेवन करत होते? हो, त्यांच्याबद्दल काय माहिती मिळाली? जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते, व्हिडिओचा पार्ट म्हणून दिसते, त्याबद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे. हे जे लोकांना आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे. त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो आमच्या ताब्यात आले त्याच्याकडून अधिक विचारपूस करून असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे, ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सीए तपासणीसाठी पाठविणार आहे. जे काही आपल्याला तपासामध्ये निष्पन्न झाला त्याच्या आधारावर ते जे आहे ते NDPS किंवा संबंधित कलमाच्या खाली जी आहे कारवाई केली जाणार. ड्रग्सचं काही कनेक्शन समजतंय का, कुठून हे ड्रग्ज आलेले आहेत, कुणाकडून विकत घेतलेले आहेत, काही कनेक्शन समोर येतंय? सध्यापर्यंत ज्यापर्यंत ते हे जे माणसाचे जे व्हिडिओमध्ये मला दिसत आहे त्याला विचारपूस केल्यानंतर ही गोष्टी आपल्या समोर येईल. जे पार्टी करतात त्यांनी पेमेंट जे दिलेलं आहे ते पेमेंट किती होतं, कशा प्रकारे दिलेलं? हो, हे जे पेमेंट आहे ते 2 प्रकारचं झालेलं आहे. एंट्री फीस आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड्स अँड ड्रिंक्सवर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे. जसा आत आपण पाहिला ते काहीतरी 80-85 हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे तसा ते बाहेर जे काहीतरी 500 रुपये किंवा असे प्रकारची फी त्यांनी एंट्री वेळी कलेक्ट केली आहे ते इव्हेंट ऑर्गनायझर. त्या पार्टीला सर 50 लोक असल्याचं सांगितलं जाते, काही अल्पवयीन होते का त्या पार्टीमध्ये? अल्पवयीनबद्दल आता ही अतिकिसित कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते, दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंटमध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्याने खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे. कारण
वेळाचे उशिरा केलेली आहे. मग तसे प्रकारच्या त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाही आहे, जसा की आधार कार्ड ज्या वयच्या जे प्रमाणपत्र आहे. परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडचा आम्ही गोळा करीत आहोत. तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल कारवाई करणार. सर एकूण किती जण होते यामध्ये? 40 जण जे होते म्हणते किती 40 ते 50 रफली आपल्याला सांगितले. त्यांना तपासाला बोलवलं? हो, त्यांना सगळ्याला तपासासाठी बोलवलं. आयडेंटिफिकेशन कसं करणार आहोत? आयडेंटिफिकेशन BDC बेसिसवर आहे आणि ज्या ठिकाणून ते आधी पार्टी करून आले होते तिथून आपण जे माहिती अधिक माहिती प्राप्त करून अशा प्रकारे त्याची माहिती गोळा करणार आहे. आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा विचारपूसमधून काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे. तर या प्रकरणात आधीच्या आतापर्यंत पार्टी आधी पण कुठे पार्टी केली होती काही काल? हो, हा असे प्रकारची आता इट इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्यामध्ये ते कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे. तर जसं यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली. त्यांच्या कशामुळे हे पाऊल उचलण्यात आलं? हे कसं आहे की वारंवार आमचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला आणि आमच्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार आणि अंमलदाराला सूचना देण्यात येते की एक जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची इस्टॅब्लिशमेंट चालू राहणार नाही आहे. आता त्या रात्री जे काही अधिकारी आणि अंमलदार या विशेष एरियामध्ये रात्रगस्ताठी होते त्याची हे जबाबदारी होती. त्यामधून काही हलगर्जीपणा झालेला आहे, ज्या लक्ष चुकला आहे त्यामुळे ते डिसिप्लिनरी ॲक्शन घेण्यात आलेलं आहे. यामध्ये 2 अधिकारी आणि 2 अंमलदाराला निलंबित करण्यात आलेलं आहे. पुढची चौकशी जी आहे ती आता सध्या चालू आहे. मागील महिन्यामध्ये याच बारच्या विरोधात काही तक्रारी आल्या होत्या, स्थानिकांनी त्या तक्रारी केलेल्या होत्या. त्याबद्दल काही चौकशी केली आहे का? त्या चौकशी पोलीस स्टेशनकडे सध्या पोलीस स्टेशन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दोन्ही ठिकाणी या तक्रारी केल्या पोलीस स्टेशनकडे सध्यापर्यंतची अशी तक्रारीची नोंद जी आहे ते आम्ही अधिक चौकशी करून चेक करतोय. पण सध्यापर्यंत ते माहिती आमच्याकडे प्राप्त नाही. जे काही असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. जर ते आले असेल तुमच्याकडे आणि तरी पण कारवाई जर पोलिसांनी केली नसेल तर त्या तर संबंधित त्यामध्ये कारवाई केली जाणार आहे. वी विल होल्ड एन एन्क्वायरी जर असे प्रकारची काही आधी तक्रारी आलेली आणि त्याच्यावर कुठल्या प्रकारचे ॲक्शन घेतला गेला नाही. थँक्यू. थँक्यू. Can you please have a- हिंदी Can you please have